ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जळगावमध्ये पोलिसांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश नाकारल्यामुळे बच्चू कडू आक्रमक। गेट तोडत बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांचं दालन गाठलं। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जळगावात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। दादरमधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञातांनी रंग फेकल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक। कार्यकर्त्यांकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची स्वच्छता, तर पोलिसांकडून अज्ञाताविरोधात कलम 298 अंतर्गत गुन्हा दाखल। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची उद्धव ठाकरेंकडून पाहणी, महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंकडून शंका व्यक्त। राज ठाकरे यांच्याकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळा परिसरामध्ये पाहणी, 24 तासात आरोपीला शोधा, राज ठाकरेंच्या पोलिसांना सूचना। तर पुतळा सीसीटीव्हीमध्ये कैद होईल, असा एकही सीसीटीव्ही उपलब्ध नाही, पोलिसांच्या तपासात अडचण। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ। भूमिपूजनानंतर 40 वर्षांनंतर बीडमध्ये रेल्वे धावली। प्रीतमताईंच्या नावाशिवाय बीड रेल्वे पूर्ण होऊ शकत नाही। नांगरणी कुणी केली, पेरणी कोणी केली आणि कापणीच्या वेळी बजरंग बाप्पा आले, पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनावणे यांना टोला। रेल्वेसाठी खासदार झाल्यापासून सालगड्यासारखं काम केलं, आतापर्यंत 16 बैठका घेतल्या, रेल्वे मंत्र्यांना भेटून काम मार्गी लावलं, खासदार बजरंग सोनावणेंचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर। बीड रेल्वेच्या उद्घाटनापूर्वी मुंडे समर्थक आणि खासदार सोनावणे समर्थकांनी बॅनर झळकावले, तर रेल्वे यायला एक पिढी जावी लागली, विचार करा, अजित पवारांनी मुंडे सोनावणे समर्थकांना सुनावलं। बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, बंजारा समाजाचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। राज्यामध्ये ठिकठिकाणी बंजारा समाजाचे मोर्चे, हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी, तर संविधानाच्या चौकटीत बंजारा समाजाला न्याय मिळावा, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। हिंगोलीमध्ये ओबीसींचा एल्गार मोर्चा, लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन, मराठा आरक्षणाचा GR रद्द करण्याची मागणी। मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू। बीडमध्ये अजित पवारांच्या हस्ते, तर हिंगोलीमध्ये पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून मराठा बांधवांना प्रमाणपत्रांचं वाटप। मनोज जरांगेंचा चलो दिल्लीचा नारा, देशभरातील मराठा समाजाचे दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार। हैदराबाद सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर दिल्लीमध्ये अधिवेशन होणार, मनोज जरांगे यांची माहिती। त्रिभाषा धोरणाच्या संबंधीची समिती 5 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करणार। समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची भेट घेणार। समितीकडून मुंबई, पुणे, संभाजीनगर, सोलापूरसह 8 ठिकाणी लोकांचं मत जाणून घेण्यात येईल। अकोला जिल्ह्यातील कापशी गावात मुसळधार पाऊस, पावसाचं पाणी शाळेमध्ये शिरलं, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची तारांबळ। सोलापूर जिल्ह्यातील कोळेगाव धरण ओव्हरफ्लो, सीना नदीकाठच्या वाकाव गावाला पाण्याचा पूर्ण वेढा, केवळ उंदरगावसह 10 गावांचा संपर्क तुटला। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।